आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। कळस, धानोरी, लोहगाव या प्रभागातील मतदार स्थानिक उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून ते येथील स्थानिक उमेदवारांनाच मतदान करतील असा ठाम विश्वास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 मधील अधिकृत उमेदवार सोनाली राजू ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे। विश्रांतवाडी येथील बुद्ध विहारासमोर त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या। प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी आपण 24 तास तत्पर राहणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही बांधील असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। आज कुठल्या गटातून आपण फॉर्म भरलेला आहे, तुमचं नाव काय आहे? सोनाली राजू ठोंबरे, मी महिला एससी उमेदवार त्याच्यातून उमेदवार म्हणून उभी आहे काँग्रेस पक्षाकडून। मला काँग्रेस पक्षाने जी जिम्मेदारी दिली आहे ती मी तत्पर निभावणार आहे। निवडून आल्यावर महत्त्वाचं काम काय आपण हाती घेणार? मी नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवेल व त्यांचे फोन उचलेल। बाकीचे जे नगरसेवक आहेत ते उचलत नाही, मी नागरिकांचा फोन नेहमी उचलेल, त्यांचे प्रॉब्लेम जे काय असतील ते सॉल्व्ह करेल। काँग्रेस पक्षाने सोनलताईंना उमेदवारी देऊन एक प्रकारे त्यांच्यावर विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासात त्यांनी तडा जाऊ देणार नाही ही अशी ग्वाही दिलेली आहे। त्यांचं मानस आहे की महिलांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून देतील, बचत गटांना प्राधान्य देतील आणि आपल्या झोपडपट्टी या पुनर्वसनासाठी ते मदत करतील। सांगणार सर्वात प्रथम सर्वांना जय भीम। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिला संविधानाचा, आरक्षणाचा, त्या आरक्षणाच्या नेतृत्वाखाली आज माझ्या मिसेसला प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी या प्रभागातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे। मी आज डॉक्टर बाबासाहेब यांच्या चरणी अभिवादन करून माझ्या प्रचाराची काँग्रेस पक्षाची मी सुरुवात करत आहे आणि सुरुवात करताना मला एकच आहे, मी कळस धानोरीतला स्थानिक नागरिक आहे आणि स्थानिक नागरिकांनी हा प्रश्न उचलून धरला आहे की आम्ही फक्त स्थानिकांनाच मदत करणार। आमच्या प्रभागाचं नाव आहे कळस धानोरी, त्यामुळे या कळस धानोरीतील नागरिक 100% स्थानिक स्थानिक उमेदवारांनाच मतदान करतील असं मी आश्वासन देतो। आणि 2024ला आम्ही काँग्रेस पक्षाकडून खासदारकीची इलेक्शन लढली होती, त्या इलेक्शनमध्ये सर्वात जास्त मतदान आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये कळस धानोरी या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे। त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाचा झेंडा हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये फडकवणार आणि फडकवल्याशिवाय राहणार नाही। आणि स्थानिक म्हणून, स्थानिक नागरिक म्हणून, स्थानिक उमेदवार गेली 25 ते 30 वर्ष मी त्या धानोरी गावात लहानसा मोठा झालो। आज 30 वर्ष मी काम करत असताना, मला काँग्रेस पक्षाचं काम करत असताना मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि मी 24 तास जे बाकीचे नगरसेवक होते एस सीमधून, ज्या महिला होत्या, त्या एक कधीही कुणाचा फोन उचलला नाही त्यांनी। मी माझी पत्नी नगरसेवक झाल्यावर मी पहिला सर्वप्रथम 24 तास माझा फोन चालू असणार आहे, 24 तास माझा फोन चालू असणार। आणि दुसरी गोष्ट, नागरिकांच्या सेवेसाठी मी तत्पर राहीन एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।